सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. ही माझी आजची सकाळ आहे, म्हणजे सोमवारची सकाळ आहे. आणि इथे तुम्हाला दिसते ती वंदे भारत एक्सप्रेस जी माझ्या समोरून गेली सकाळी ठाकुर्ली स्टेशनवरून. हा थोडासा ट्रॅव्हलिंगचा नजारा तुम्ही बघू शकता. आणि इथून मला विंडो सीट पण मिळाली आणि ती पण समथिंग ठाण्याला मिळाली मला. म्हणजे ठाण्याला नॉर्मली आम्हाला मिळतेच, नॉर्मली फर्स्ट क्लासमध्ये तर ठाण्याला मिळते. सो अशा प्रकारे ठाण्याला फर्स्ट क्लासमध्ये मला सीट मिळाली. त्यानंतर मी आवर्जून आज शंकराची मूर्ती बघायचा प्रयत्न केला होता आणि मला कळलं होतं की जागृतीनगर येतानाच ती मूर्ती दिसते. सो आता मी तुम्हाला ती मूर्ती एकदम क्लिअरली दाखवते, असं एक झलक वगैरे नाही. ओके. आणि कमेंट्समध्ये सगळे बोलणार आहे हर हर महादेव प्लीज, कारण आज सोमवार आहे आणि आज मला ती दिसली आहे. सो आय एम व्हेरी लकी इन दॅट्स आहे. एवढी एक झलक बघण्यासाठी आपण सगळी खटाटोप करतो. आणि त्याच्यानंतर हे मी निघाली आहे माझ्या कॉलेजला. आज ॲक्च्युली लेक्चर्स पण होते आणि मुलांचं थोडं रिहर्सल पण घ्यायची होती लेक्चर्सनंतर. म्हणजे त्यांचं जे फेअरवेल होणार आहे त्यासाठी आम्ही रिहर्सल्स पण घेत होतो. सो दोन्ही गोष्टी होणार आहे. सो ह्या मुली रिहर्सल्स करत आहेत. आज आम्हाला होते 3 लेक्चर्स आणि मध्ये खूप कामं होती, म्हणजे छोटी मोठी कामं लाईक अटेंडन्स भरा आहे बुक कंप्लीट करा, ते सबमिट करा, असं सगळी खूप कामं होती. त्यानंतर मी निघाली आहे मेट्रो स्टेशनला. आणि आज आमच्याकडे 3 टीचर्स ॲब्सेंट होते, त्यामुळे थोडीशी पण धावपळ नाही झाली आज एकंदरीत, पण व्यवस्थित गेला टाईम. संध्याकाळी बसून आम्ही लिटरली गाणी गात होतो टेबलवरती. सो या इट वॉज अ नाईस टाईम दॅट आय हॅड. आणि त्यानंतर हा आहे मेट्रोचा प्रवास, जिथे मी लाईट्स संध्याकाळचे जे लाईट्स असतात ते कॅप्चर करायचा प्रयत्न केला आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यापेक्षा चांगला मी करेन, पण लेट्स सी वेन डज दॅट टाईम कम. आणि जेव्हा मी इथून येत होती आझादनगर घाटकोपर मेट्रोवरून येत होती, तेव्हा मी एका साईडला मस्त चंद्र बघितला, एकदम फुल मून होता. हां, तिथे पण बघितला. आणि हा घाटकोपर स्टेशनला मी शूट करू शकले तो चंद्र. सो एकदम फुल मून होता आणि खूप ब्राईट होता चंद्र. सो आजचा चंद्र जर तुम्ही मिस नाही केला असेल अजूनपर्यंत तर बघा, खूप ब्राईट आहे आणि खूप फुल आहे, अखंड आहे. आणि हा घाटकोपरचा माझा फेवरेट स्पॉट आहे जिकडे लाईटिंग असते. आणि जशी मी स्टेशनवर पोचली तशी एक गाडी गेली 7 वाजताची ठाणे. त्यानंतर डायरेक्ट आमची लोकल आली, म्हणजे आमची AC लोकल आली. सो AC लोकलनी प्रवास करून मी ठाकुर्ली स्टेशनला इकडे उतरली आहे. हा तुम्ही बघू शकता मोंजलिकाचा दरबार आहे. मोंजलिकाचा दरबार लवकरच येत आहे. आणि इथूनसुद्धा आपल्याला चांदोमामाचं दर्शन झालेलं आहे. सो येस, इथे आता तुम्ही बघाल मला चांदोमामा दिसलेला आहे. ये. आणि येस, आता यानंतर मी चालली आहे. असं बघून हसू नका, हे AC आहे ना, डायरेक्ट डोक्यावर हवा मारते, त्यामुळे हे असे अवतार करावे लागतात. डायरेक्ट खोपड़ी पे हवा आता है, उसके बाद में खोपड़ी दुखता है, तो इसके लिए ये सब करने का रहता है. आणि हा जर असा ठाकुर्ली स्टेशनचा नजारा. एनिवेज, थँक्स फॉर वॉचिंग, कीप सबस्क्रायबिंग, थँक्यू.